तर हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे ना? तर गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे. आणि इकडे माझ्या प्रांशू बसलेला आहे आणि मी इकडे कपड्याच्या घड्या करू लागले. कालचे कपडे कालपासून तिथे सोफ्यावर पडलेले होते. आता कपड्याच्या घड्या करून ठेवा म्हणलं सकाळी सकाळी, आणि प्रांशूला नाश्त्याला करून द्यावं म्हणलं. तर घड्या वगैरे झाल्या अर्ध्या माझ्या आणि अर्ध्या तशाच राहिल्या. तर चला अर्धा ठेवून देते, कारण मला इस्त्रीला कपडे द्यायचे होते. कपडे अगोदर मध्येच त्यांनी म्हणले भरून दिले. आणि इकडे मी छान अशी पूजा केली आहे, चला तुम्हाला दाखवते. तर इकडे ना छान अशी पूजा केली आहे. तर आणि इकडे प्रांशूला खायला करून दिलं होतं मी ऑमलेट आणि हे ब्रेड आणि ऑमलेट नाश्त्यासाठी. तर त्यांनी काय काळा मोबाईल का तिकडं हॉलमध्ये बघ. तर प्रांशूला अर्धवट करून दिलं होतं मी, आणि बाकीचं राहिलेलं करायचं. तर प्रांशूनं अर्धवट करून दिलं होतं, सॉरी म्हणाले मी प्रांशूला केलं होतं. तर प्रांशूनं थोडंसं खाल्लं, अर्धच खाल्लं आणि अर्ध तसंच ठेवलेलं आहे. तर प्रांशूला मला दुसरं काहीतरी करावं लागेल, कारण त्याला ऑमलेट ब्रेड जास्त नाही आवडत, थोडंसंच खाल्लं त्याने. बघ ना मग तिकडं कुठं असेल बघ ना. तर प्रांशूला म्हणजे ऑमलेट करायचं होतं, म्हणून मी अगोदर काही गडबडीमध्ये आंघोळ झाल्यानंतर पहिले पूजा वगैरे करून घेतली. ऑमलेट नाही खात तू? काय खातो मामा? पोळी भाजी. प्रांशूला ना पोळी भाजी जास्त आवडती. प्रांशूला पोळी भाजीच आवडते ना पिलू? तुला कशाची भाजी आवडती मा? टोमॅटोची. बर. अजून कशाची आवडती? शेंगाची. कशाच्या शेंगा? कशा टाकती? भाजीत टाकती ती. शेवग्याच्या शेंगा. प्रांशूला मीठ टाकून शेवग्याच्या शेंगा फार आवडतात. हा ती भाजी का? रसावाली भाजी ना? रसा भाजी ती आवडती ना तुला? बर ठीक आहे, ती पण करू का? तर आज आहे संडे. तर पप्पांचा सकाळीच फोन आलेला, म्हणजे आमच्याकडे संडेला म्हणजे मोठी भाजी असते. तर चिकन आणायचं की मटन आणायचं ते म्हणून पप्पाचा फोन आलेला. तर आता पप्पा काय आणतात काय माहीत. मी म्हणलं आणा काही पण, आणि मला भाजी करायची आहे. प्रांशू इकडे पडशील ना प्रांशू. तर साराला आणायला गेलेले आहेत ह्यांनी. जाता जाता प्रेसला कपडे टाकतो बोलले, आणि साराला येताना घेऊन येतो बोलले. ते इस्त्रीवाले येतात पण खाली येतात, खालून कपडे घेऊन जातात. आणि खाली कधी येतात ते माहीतच होत नाही, नाहीतर मग खाली कपडे नेऊन ठेवावं लागतात, मग ते घेऊन जातात. असं करतात. तर त्यांना जायचंच होतं. जाता जाता त्यांनी म्हणले मी देतो. तर काल कपड्याच्या घड्या कसं काय तशाच राहिल्या, कारण काल ना आमच्याकडे शनिवार बाजार असतो. तर शनिवार बाजार आणला होता, आणि भरपूर भाज्या वगैरे निवडायच्या होत्या. तर भाज्या निवडून वगैरे ठेवल्या आणि खूप उशीर लागला. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो इकडे ना. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एअर हाऊसला, कारण तिथे ना आम्ही म्हणजे सोयाबीनच्या गाड्या घेतलेल्या होत्या. तर त्या बऱ्याच मला वाटतं जवळपास 2 वर्षापासून घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा खराब झाल्या की काय ते बघण्यासाठी गेलो होतो आम्ही. तर त्यामुळं मग तिकडे काही टाईम लागला. मग भाज्या काल निवडणं झाल्याच नाही. अर्ध्या भाज्या निवडल्या, अर्ध्या तशाच ठेवल्या होत्या. आणि मग आज ते कालचे कामं वगैरे आज राहिलेले आहेत. तर आता मी पूर्ण कामं करून घेते पटपट. तर बघा, मग मी काल गेल्यानंतर तिथं थोडासा ना व्हिडिओ केला होता. तिथं फ्लॅट बघायला पण जायचं होतं आम्हाला, ते पण बघण्यासाठी गेलो होतो. त्यामुळं भरपूर असा टाईम गेला तिकडं. तर चला बुकचे कामं करून घेते मी. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.
काकडी, बीट, आळूची पानं, कोथिंबीर, शेपू आणि भेंडी आहे यामध्ये, ॲपल. शाली कपडा कसा आला काय माहिती. नाही नाही धू धू होईन तसं. मिक्स मध्ये बघू. मिक्स मध्ये नाही नाही कॉटन नाही, कॉटन मध्ये नाहीये. धू धू बघावं लागेल मला. धुतल्या होते तसं. घालून बघा पण नाही लॉंगच पाहिजे होता तुम्हाला. नाही पिंक आहे, पिंक आहे, लाल वेगळाच असतो. घालून बघा नाही. आता घातल्यानंतर दाखवते, घातल्यानंतर दाखवते. आता सध्या घालून बघा ना, फिटिंगला वगैरे आल्यावर छान दिसेल. डेलीला पण फिटिंग करून घ्यावं लागते, येत नाहीत ऑनलाईन, असे ऑनलाईनचे येत नाही. तरी साईज दिली होती ना मी. घालून बघा म्हणाली नाही. जाऊ दे, टाकू द्या. छान वाटेल, छान दिसायला डेलीला बरं वाटेल. फक्त फिटिंग करावं लागेल, थोडी शिलाई मारावं फिटिंग करावं लागते. फिटिंग करावं लागते. मोबाईल